नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर. तुम्ही पाहताय कर्जत विकास. दर्शकांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावं यासाठी कर्जत विकासने एक आरोग्यम धनसंपदा नावाची मोहीम हाती घेतलेली आहे. जेणेकरून प्रत्यक्ष डॉक्टरांशी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या डॉक्टरांशी संवाद साधून दर्शकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही कर्जत विकास मीडियातर्फे करणार आहोत. आज बऱ्याचशा आपण बाहेर बघतोय, भारतामध्ये किंवा जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. या कोरोनामुळे एक वर्षभराचं लॉकडाऊन झालं, रोजगार ठप्प झाले, सर्वांचे रोजगार, काहींचे रोजगारसुद्धा गेले. लोक घरात होती. काहींनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं, तर काहींचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं. जेवणाच्या अनियमित वेळा, उशिरा झोपणं, उशिरा उठणं यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आणि लोक स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी विसरले आणि अक्षरशः त्यांच्या चांगल्या आरोग्याची, सुदृढ शरीराची राखरांगोळी झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच कुठेतरी या कोरोना रोगाची भीती मनातून घालवून दर्शकांना एक सुदृढ आणि निरोगी आरोग्याकडे वळवण्यासाठी कर्जत विकासने ही मोहीम हाती घेतलेली आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीपाल जैन, जे डेंटिस्ट आहेत, दंतवैद्य आहेत. त्यांना ह्या क्षेत्रात 17 वर्षांपेक्षाही जास्त अनुभव आहेत. ते एक सिनियर डेंटल सर्जन आहेत. त्यांना अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल कोर्सेस त्यांनी केलेले आहेत. अनेक ठिकाणी ते जातात, लेक्चर्स घेतात. त्यांना अनेक नॅशनल अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत. त्यामुळे कर्जत विकासने त्यांना विनंती करून दर्शकांना दातांची काळजी कशी घेता येईल, दात निरोगी कसे ठेवता येईल यासाठी आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. माणूस दिवसातून 3 ते 4 वेळा जेवतो. त्या जेवणातून माणसाला शरीरासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळते. म्हणून दात ही माणसाच्या शरीरातली एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्या दातांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे, जेणेकरून आयुष्यभर आपण चांगल्या चांगल्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकू आणि आपण खाल्लेलं शरीराला चांगल्या प्रकारे पचेल. डॉक्टर, सगळ्यात पहिले मी तुमच्याकडे येतोय. आजच्या आपण धावपळीच्या जगामध्ये बघतोय, लोकांना स्वतःसाठी सुद्धा वेळ नसतो. धावपळीत लोक कसे तरी सकाळी उठतात, पटापट ब्रश करतात आणि कामाला निघून जातात. दिवसभरात त्यांचं अनेक फास्ट फूड खाणं होतं किंवा बाहेरचे पदार्थ खाणं असेल, कोल्ड्रिंक पितात लोक. त्याच्यामुळे दातांवर परिणाम होतात आणि याच्यामुळे दात किडून त्यांना त्रास होतो. तर हे दैनंदिन आयुष्यात दात किडण्यामागचं काय काय कारण आहे असं तुम्हाला? प्रत्यक्षात जसं तो सेंटेन्सच विचारला, ते वाक्य विचारलं का दात किडण्याचं कारण, तर मुळात मला हा कन्सेप्टच क्लिअर करायचा आहे का दात किडणं, कीड अशी काही नसते. दात आपला कुसतो, दात किडत नाहीच. जसं हिंदीमध्ये शब्द वापरला जातो दातो की सडन, तसंच आपल्या मराठीमध्ये पण आपल्याला किडणं हा शब्द आणून बऱ्याचशा वेगळ्या गोष्टींना तो फाटा फुटतो. म्हणजे चुकीच्या गोष्टी पेशंटपर्यंत पोचतात. तर आपल्याला आजपासून हे डोक्यात घ्यायचं आहे का आपण दात स्वच्छ नाही ठेवले तर दात कुजतात. आता दात कुजण्यामागचे काय काय कारण असू शकतात. म्हणजे आपण एक थोडक्यात कुठली एक मशिनरी बघितली आणि ती आपण सतत ती वापरत राहिलो तर ती एक दिवस त्याला आपण मेंटेनन्सच नाही दिला तर ती खराब होते. तसंच दातांच्या बाबतीमध्ये, हेडांच्या बाबतीमध्ये ते तेवढंच खरं आहे. कारण आपण म्हणजे 24 तासामध्ये आपण काही नाही म्हटलं तरी 8 तास आपले वेगळ्या वेगळ्या टाईममध्ये खाणं पिणं हे ते आपलं सुरू असतं. पण दातांमध्ये जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे बेसिक आपल्याला जंतू पाहिजे ते पण तोंडामध्ये असतात आणि जे जंतू आपल्याला दातांसाठी उपयोगी नाही आहेत ते पण असतात. तर आपण टाईम टू टाईम आपण ब्रश करत गेलो, म्हणजे दात बरोबर स्वच्छ करत गेलो, आपण वेळ टू वेळ गुळण्या भरत गेलो, वेळ टू वेळ आपली जीभ साफ करत घेतली तर नक्कीच किडण्याचा किंवा कुजण्याचा प्रमाण नक्कीच फार 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 कमी होऊ शकतो. आणि डेंटल स्क्रीनिंग आपण करत राहिलो, म्हणजे आमच्या स्पेशलिस्टकडे तुम्ही आले आणि तुम्ही स्क्रीन करत गेले तर तुम्हाला दात कुजण्याचं तुम्हाला कितपत तुम्हाला त्रास होऊ शकतो, पुढे जाऊन कुठल्या दाताला काही इजा होऊ शकते त्याच्याकडे म्हणजे दंतचिकित्सकाकडे जाऊनच तुम्हाला चेकिंग करून घेऊनच तुम्हाला पुढचं कळेल का दात का कुजतात आहे आणि का नाही कुजायला पाहिजे आणि काय काय काळजी घ्यायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी दिवसातून किमान 2 वेळा तरी दात स्वच्छ करायला पाहिजे, म्हणजे ब्रश आणि पेस्टनी. म्हणजे मी स्ट्रिक्टली सांगू शकतो पावडर किंवा दुसरं काही कोणी काही वेगळी पावडर दिलेली आहे, ही आयुर्वेदिक आहे, ही घरगुती आहे, ही ह्याची आहे, ती त्याची आहे, मला कुठल्याही कंपनीला प्रमोट करायचं नाही. बट
सफेद पेस्ट आणि सफेद पेस्ट असलेली, म्हणजे कुठलाही कलर नसलेला ती पेस्ट असायला पाहिजे आणि तो एक ब्रश असायला पाहिजे, त्याच्यानेच आपले दात स्वच्छ व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक 2 ते 3 तासामध्ये आपल्याला गुळण्या भरणं खूप गरजेचं आहे. आपल्यासोबत डॉक्टर प्रतीक्षा पोरवाले. मॅडम, आपण बघतो टी व्हीवर रोज नवीन नवीन ॲडव्हर्टाईज येत असतात, रोज नवीन प्रोडक्ट दातांच्या संबंधित लॉन्च होत असतं, नवीन पेस्ट असतील, प्रचंड प्रमाणात लोकांना चॉईस आहे, लोक कन्फ्यूज आहेत नक्की कोणत्या प्रकारचा ब्रश आणि कोणत्या प्रकारची पेस्ट वापरावीत. तर तुमच्या माहितीनुसार दातांसाठी सर्वात चांगली पेस्ट कोणती? कुठलाही स्पेसिफिक ब्रँड नाही, त्या पेस्टमध्ये काय असावं किंवा ब्रश कोणत्या पद्धतीचा असावा? जसे डॉक्टर श्रीपाल जैन बोलले का आपल्याला फक्त सफेद कलरचाच पेस्ट असावा. दात घासायला ब्रश मीडियम ब्रिसलचा असावा. जास्त हार्ड ब्रिसलचा ब्रश नको आहे का सॉफ्ट ब्रिसलचा नको. मीडियम ब्रिसलचा जो आपल्याला मार्केटमध्ये भेटतो मेडिकलमध्ये, तो ब्रिसलचा आपल्याला ब्रश वापरायचा आहे. आणि पेस्ट सफेद रंगाचा कुठलाही असो तर तो चालेल. आणि त्याच्यात फ्लोराईड प्रमाण 1000 ppmच्या दरम्यान पाहिजे, त्याच्यावरती जास्त नको वा कमी नको. मॅडम, आपण बघतो काही लोक बोटाने दात घासतात, काही ब्रशने घासतात. तर ब्रशने जी लोक दात घासतात, तर ब्रश तुम्ही म्हणालात की मीडियम ब्रिसल्सचा असला पाहिजे, जेणेकरून हिरड्यांनाही त्रास होणार नाही आणि दातही निरोगी राहतील. तर हा ब्रश आपण जो वापरतो तो साधारणतः किती दिवसानंतर, किती महिन्यानंतर चेंज करायला हवा? असं एक्झॅक्टली काय सांगू शकत नाही, पण 3 to 4 monthsच्या नंतर आपल्याला ब्रश चेंज करावाच पाहिजे. कारण त्याचे ब्रिसल्स आपण बघायचं, त्याचे ब्रिसल्स जे असतात ते एकदा फ्लेअर व्हायला झाले का आपण त्याला ब्रश चेंज करावाच पाहिजे. डॉक्टर, मी तुमच्याकडे येतोय. आपण दैनंदिन आयुष्यात फळं खात असतो, कठीण पदार्थ दाताने चावत असतो, आईस्क्रीम वगैरे खाल्लं, काहींना दाताला सणक येते, झिंझिण्या मारतात, थंड पाणी पिलं तरी बऱ्याच जणांना त्रास होतो, थोडासा कडक पदार्थ खाल्ला तर हिरड्यांमधून रक्त येतं. नक्की हिरड्यांमधून रक्त येण्याचं कारण काय? सर्वात पहिले आता जसं आपण नेहमी आपल्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बघतो, आपके टूथपेस्ट में ये है क्या, आपके टूथपेस्ट में वो है क्या. मला कुठल्याही कंपनीबद्दल बोलायचं नाही आहे, मी पहिलेच स्पष्ट करतोय. बट इकडेच आपण चुकतोय. जसं मी अगोदर पण सांगितलेलं आहे, पेस्ट त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट हे कंपोनंट असायला पाहिजे, जे ॲब्रेसिव्ह असतं नेचरमध्ये, आणि ती पेस्टने आपण दात घासायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये म्हणजे एक बेसिक कॉम्पोनंटला विसरून आपल्याला वेगळं त्याच्यामध्ये माउथवॉश की ताजगी आहे, याच्यामध्ये हे आहे, त्याच्यामध्ये ते आहे, हे काही गरज नसतं. माउथवॉश कोणाला वापरायचा असेल तर तो डेंटिस्टकडूनच दिलं जातं आणि तेव्हाच तो वापरायला पाहिजे. म्हणजे कोणाला, तुम्हाला आता समजा दातांचं काहीच कंप्लेंट नाही आहे, पण अमक्याने आणलं आहे ते माउथवॉश, त्याला त्या एका डॉक्टरने लिहून दिलेलं म्हणून तुम्ही पण घरामध्ये ते पडलेली आहे बाटली आणि तुम्ही त्याच्याने गुळण्या भरताय, तर ते नक्कीच त्याच्याने गुळण्या भरायला नाही पाहिजे. आणि हिरड्यातून रक्त येणं, आता कुठलंही तुम्ही नंतर, आता तुम्हाला समजा हिरड्यातून रक्त येणं म्हणजे एक लेमॅनसाठी, एक सर्वसामान्यांसाठी ती टर्म असते पायोरिया, म्हणजे हिरड्यातून रक्त येणं किंवा हिरड्यातून पू येणं. तर हे कधी येतं आणि त्याच्यामध्ये आपण टी व्हीवर बघत राहतो का ही पेस्ट वापरली तर हिरड्यातून रक्त कमी होतं किंवा हे माउथवॉश वापरलं तर हिरड्या घट्ट होतात. असं काहीच नसतं. तुम्हाला समजा हिरड्यांमधून रक्त येत आहे, त्याचे बरेचसे कारणं असू शकतात. म्हणजे स्टार्ट फ्रॉम फर्स्ट स्टेप ऑफ पायरिया ते अजून मोठ्या मोठ्या रोगांपर्यंत असू शकतं. मला घाबरायची इच्छा नाही आहे, बट तुम्हाला असा कुठलाही आजार असला तुमच्या डेंटल सर्जनला जाऊन विचारा आणि ते जेव्हा सांगणार का असं डिपॉझिट्समुळे रक्त येतं आहे, कोण लेडीज आहे, कोणाला ती प्रेग्नन्सी आहे, हॉर्मोनल चेंजेसमुळे रक्त येऊ शकतं, कोणाचं दात वेडेवाकडे आहे, तिकडे ब्रश बरोबर पोचत नाही म्हणून डिपॉझिट झालेले आहेत म्हणून ते रक्त येतं. तर एक दंतचिकित्सककडे जाऊनच तुम्ही तुमच्या केसबद्दल म्हणजे रक्त येण्याचं कारण काय आहे ते त्यांच्याकडून, आणि 100मधून ऑलमोस्ट 90% हे जे आपलं ब्रशिंग इम्प्रॉपर होत नाही. म्हणजे समजा मी आता दंतचिकित्सक पण असलो तरी माझ्यासाठी 32 दाताचे 4 सरफेस म्हणजे 168 ठिकाणी माझा पण ब्रश पोचू शकत नाही. तर एक प्रोफेशनल क्लिनिंग त्याला लागतं. म्हणजे दर 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी सगळ्यांनी ज्याला कुठे जमतंय आपल्या डेंटिस्टकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यायलाच पाहिजे. त्याचा काही साईड इफेक्ट नसतो आणि त्याच्याने हिरड्या आणि दात नक्कीच निरोगी राहू शकतात. डॉक्टर, एकूणच काय तर प्रोफेशनल एखाद्या डेंटिस्टकडे जाऊनच तुमच्या केसेसबद्दल डिस्कस करणं गरजेचं आहे. उगाच टी व्हीवर एखादी जाहिरात बघितली, ॲडव्हर्टाईजमेंट बघितली किंवा त्याच्यामध्ये ते कंटेंट आहे ते मलाही सूट होईल
असं काहीतरी गृहीत धरून लोक स्वतःच्याच आरोग्यावर कुठेतरी परिणाम करून घेत आहेत. मॅडम, मी तुमच्याकडे येतोय. आपण बघतो लहान मुलं जी असतात त्यांना सर्रास कुणीही चॉकलेट देतं आणि लहान मुलांचं फेवरेट कुठला पदार्थ असेल तर तो चॉकलेट. तर एकीकडे लहान मुलांना चॉकलेट देऊन आपण त्यांच्या दातांचं आरोग्य बिघडवतोय. चॉकलेट दिलं, लहान मुलं चावून खातात, त्यांच्या दातांची सफाई वेळेत होत नाही. अर्थातच ते लहान असल्यामुळे ते ब्रश करणंसुद्धा त्यांना 10 वेळा सांगावं लागतं. तर लहान मुलांना हे आपण चॉकलेट देतो, त्यांच्या दातांचं जे कीड लागते किंवा आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे दात खराब होतात. तर हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी? त्याच्यासाठी आपण दर 6 महिन्याला आपण आपल्या डेंटिस्टकडे जाऊन त्याचं बरोबर ट्रीटमेंट करून घ्यायचं. ट्रीटमेंटमध्ये फ्लोराईड ॲप्लिकेशन होतात, त्याच्याने ते वर्षाला 2दा आपण करू शकतो. त्याच्याने बाळकाचं दात स्वच्छ राहणार. डॉक्टर, मी तुमच्याकडे येतोय. आता तुम्ही म्हणालात की दर 6 महिन्यांनी प्रत्येकाने दातांचं क्लिनिंग, स्वच्छता केली पाहिजे, जेणेकरून दातांवरचं जे डिपॉझिट असतं, जे खराब बॅक्टेरिया असतात ते निघून जातात. तर बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये भीती असते की मी दात स्वच्छ केले तर माझ्या हिरड्यांना काही हानी होईल का किंवा माझे दात हालायला लागतील का? तर हा संभ्रम तुम्ही कसा दूर करा? बघा, सर्वात पहिले ह्याच्या अगोदरचा एक जो प्रश्न होता त्याच्यामध्ये मी अजून भर टाकू इच्छितो का चॉकलेट, छोट्या मुलांना चॉकलेट खाण्याबद्दल ते का रोकायला पाहिजे किंवा का दात कुजणार त्यांचे. तर सर्वात पहिली गोष्ट ही, चॉकलेट हे छोट्या मुलांसाठीच असतं. नो डाऊट, आता तर मोठे माणसंही खातात, लेडीज जेंट्स सगळेजण खातात, चॉकलेट चांगलीच आहे. बट मुलांना आता ह्या वयात तुम्ही चॉकलेट नाही दिली तर ते मोठे होऊन ती काही जिद्द करणार नाही आहे. बट ते चुकतं कुठे? त्यांचं वेळ. म्हणजे जेव्हा आपण कुठलीही चॉकलेट खातो तर तुम्ही बघितलं सरासर चॉकलेट 99% ती चिकटच असते. तर ती जेव्हा दातांवर चिटकून राहते आणि त्याच्यातून जे ग्लुकोज सिक्रेट होतं, त्याच्यातून आपल्या तोंडामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते ॲसिड सिक्रेट करतात आणि ॲसिड सिक्रेटने आपला दात जळतो, म्हणजे तो कुजतो आणि त्याला आपण डेंटल केरीज म्हणतो. तर मी तर छोट्या मुलांसाठी तर एकच सांगणार आहे का तुमच्या बाळगोपाळांना तुम्ही चॉकलेट द्यायचेच आहेत. बट एकच अट असायला पाहिजे, दिवसातून तुला एकच चॉकलेट, आणि चॉकलेट खाल्ल्यानंतर तुला स्वच्छ ब्रश करता आला तरच तुला चॉकलेट भेटणार, नाही तर तुला भेटणार नाही. ह्याच्याने दात कुजण्याचं प्रमाण 0वर येऊ शकतो. हे आपल्या पालकांना हे म्हणजे माझी सूचना आहे, चॉकलेट मुलांना द्यायचीच आहे. शरीरासाठी खरोखर गुणकारी आहे, बट ते लिमिटमध्ये. आणि प्रत्येक दात घासल्यानंतर 2 जेवणांच्या मध्ये चॉकलेट कोणी खात असेल किंवा आपण प्रवास करतोय आणि आपल्या बाळगोपाळांनी आपल्याकडे चॉकलेट मागितली तर बिलकुल द्यायची नाही आहे. त्याचा एक वेळ आहे आणि त्याच्यानंतर ब्रश करत असेल तरच ती चॉकलेट खायची आहे. सॉरी, मी त्या क्वेश्चनबद्दल इंटरप्ट केला. डॉक्टर, हा एक संभ्रम लोकांच्या मनात असतो की दात आपण जेव्हा स्वच्छ करतो तेव्हा त्या दातांची झीज होते का, आणि दात स्वच्छ केल्यानंतर हिरड्यांना काही हानी होऊन ते दात हालायला लागतात का? हे बऱ्याच वेळा, म्हणजे माझ्याही 17 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच वेळा माझ्या पेशंटनी सांगितलेलं आहे, डॉक्टर मला हे दात स्वच्छ नाही करायचे, स्वच्छ केल्याने माझे दात हलणार आहेत का? आमच्या इकडे एकाने अमक्याने असे दात साफ करून घेतलेले आणि नंतर 3 वर्षानंतर ते दात पडून गेले किंवा दात हालायला लागले, हिरड्यांमधून अजून रक्तस्राव व्हायला लागला. तर मी मगाशीच सांगितलेलं आहे, मेंटेनन्स म्हणजे दर 6 महिन्याचा असतो. आणि हे जे डिपॉझिट्स आहेत, म्हणजे जे रोजच्या रोज आपण, जसं मी सांगितलं 168 ठिकाणी आपला ब्रश पोचतच नाही, तर हिरड्यांच्या आणि दातांच्या मध्ये आपले अन्नकण फसतात आणि ते जमतात आणि त्याच्यातून हिरड्यातून रक्तस्राव होतो. आणि तुम्ही डेंटिस्टकडे गेल्यानंतर तो दात स्वच्छ करायला सांगतोय. आता तुम्हीच विचार करा, जसं समजा हा आपला दात आहे आणि हे हिरड्या आहेत, इकडे सगळं जमत बसलं तर दिवसेंदिवस ही हिरडी आणि हाड दिवसेंदिवस कमी कमी होत राहणार आहे. आणि जेणेकरून ते दात जसा जसा हा हाडाचा सपोर्ट कमी होणार आहे तसा तसा तो दात हलणार आहे. बट आपण ते दात स्वच्छ नाही करून घेतले तो थर दिवसेंदिवस जमतच राहणार आणि एक वेळ येणार आहे का ते दात हलणार आहेत आणि पडणार आहेत. बऱ्याच वेळा अमक्यानी 2 वर्ष अगोदर दात साफ केलेले आणि आता 2-3 वर्षामागेच तो दात पडला किंवा हालत जास्त होता. तर मी परत तुम्हाला सांगतोय, मेंटेनन्स म्हणजे तुम्हाला दर 6 महिन्याला किंवा वर्षाला तुम्हाला दात स्वच्छ करून घेतले तर आयुष्यात तो दात कधीच हलणार नाहीये आणि पडणार. म्हणजे ज्या लेवलवर तो दात आहे तिकडे तो आपण मेंटेन करू शकतो. दात साफ केल्याने हिरड्यांमधलं जे पण डिपॉझिट ते आपण काढल्यानंतर हिरड्या परत हाडाला घट्ट बसतात आणि हिरड्या हाडाला घट्ट बसल्यानंतर ते हाड कमी होऊ शकत नाही. आणि आजकालच्या ऑलमोस्ट आता जसं जसं अपग्रेडेशन होतंय तर प्रत्येक क्लिनिकमध्ये अल्ट्रासॉनिक स्केलर असतात. म्हणजे जी दात साफ करण्याची जी मशीन आहे त्याला स्केलर म्हणतात आणि आता तर ते अल्ट्रासॉनिक आलेले. म्हणजे
एका दातावर 2 ते 3 मिनटं पण पकडलं तर दातावरचा कुठलाही भाग त्याची झीज होत नाही, काही नाही. फक्त ते मशिनरीज म्हणजे त्या डेंटल ऑफिसमधले मशिनरीज पण त्या पद्धतीचे असले तर ह्याचे काही साईड इफेक्ट नाही आहे. आणि मी सगळ्यांना परत एकदा विनंती करणार, तुम्हाला तुमच्या डेंटिस्टकडून दर 6 महिन्याला किंवा वर्षाला डेंटल चेकअपला जायचंच. आणि तुमच्या दंतचिकित्सकाने सांगितलं का तुम्हाला दात स्वच्छ करण्याची गरज आहे तर मेहरबानी आहे करून घ्या. ते तुमच्या ओरल हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आपण बघतो काही लोक पेस्ट वापरतात, काही लोक दात घासण्यासाठी पावडर वापरतात. अजूनही आपण खेडेगावांमध्ये बघतोय की लोक गवऱ्यांची शेणाची राख असते ती वापरतात किंवा जी मातीची वीट असते तिचा चुरा करून वापरतात. तर हे दातांच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा आपल्या आरोग्यावर त्याचा काही साईड इफेक्ट होतो का, ते कितपत योग्य आहे? बघा, नेहमी इंग्लिशमध्ये म्हण आहे ओल्ड इज गोल्ड, आणि ते खरंच आहे. मी असं नाही सांगणार, आणि मी तर म्हणणार प्रत्येक क्षेत्रामध्ये हे खरं आहे. म्हणजे जसं राख वापरणं किंवा ते दातून वापरायचे आणि बरेचसे काही वेगळे वेगळे पदार्थ आहेत म्हणजे जे घरगुती आहेत, 100% साफसफाईसाठी ते पण तेवढेच गुणकारी आहेत. बट जसं मगाशी मला विचारताना तुम्ही हे पण विचारलं की पहिले आपण राखेनी पण दात घासायचो, तर तुम्हाला थोडंसं मागे आजपासून 20-30 वर्ष अगोदर जायचं आहे तर पहिले राखेनी पण दात घासायची. आणि राख ही चांगली ॲब्रेसिव्ह एजंट आहे आणि त्याच्याने दात नक्कीच स्वच्छ होतात. बट आता आपण कोणाच्या घरामध्ये आपण बघितलं आहे का भांडी आता पण राखेनी घासतात? नाही घासत आहे. कारण त्याचा एक साईड इफेक्ट आहे का राखेमध्ये जे मॅक्रो पार्टिकल्स असतात त्याच्याने आपल्या भांडींवर पण चरे पडतात. तर आपण हळूहळू शिफ्ट होऊन आपण साबणावर आलो. आता तर साबण सोडून आता तर भांडी घासायचे लिक्विड सोप आले. तसंच डेंटिस्ट्रीमध्ये अपग्रेड होत म्हणजे तुम्ही मिठानी पण दात म्हणजे बरेचसे पेशंट माझ्याकडे येतात, जुने लोक जे येतात ते मिठानी दात घासतात. ते खरोखर ते चांगलंच आहे. बट आजकालच्या स्टेजमध्ये तुम्ही जेव्हा तो जो जोर लावता म्हणजे बोटानी पण घासताय तर त्या मिठानी किंवा त्या राखेनी बरेचसे चरे तुमच्या दातांवर पडतात. आणि एकदा ते चरे पडले का दात तुमचे रफ होतात. आणि दात रफ झाले तर जे खाल्लेलं पदार्थ आहे ते दातांवर अजून जास्त चिकट होऊन ते बसून राहतं आणि ते डिपॉझिट जमतात. तर मी तर आता पण सांगणार तुम्हाला पेस्ट वापरायची आहे. पेस्टच का, आता पावडर का नाही? आता बऱ्याचशा गोष्टीमध्ये कुठल्या वेगळ्या वेगळ्या पॅथीजमध्ये म्हणजे मी त्या पॅथीजचं नाव नाही घेणार, पण आमच्या ॲलोपॅथीमध्ये ते सांगितलेलं का पेस्टच वापरायला पाहिजे. कारण पावडर ही आता दात कशाने स्वच्छ होतात तर जसं ती पेस्ट आहे तर त्याच्यामध्ये काय डिटर्जंट बेस्ड आहे, त्याचा जो फेस होतो त्याच्याने ते दात क्लीन होतात. म्हणजे ते डिपॉझिट्सना पण ते स्वच्छ करणार आणि ते डिझॉल्व करणार आणि आपण चूळ भरतो तेव्हा ते निघून जातो. पण तुम्ही पेस्ट वापरताना बघितलं असेल बऱ्याच वेळा तर ती पेस्ट पण 2 दातांच्या फटीमध्ये जाऊन बसू शकते आणि त्याचा फेस होत नाही. आणि तुम्ही ती चांगली चूळ नाही भरली तर तुमच्या तोंडाच्या डिपॉझिट्स बरोबर ती पेस्ट पण तिकडेच जमून राहते. तर त्याच्या गुणपेक्षा त्याचा अवगुण जास्त होतं. तर तो पेस्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पेस्ट हा एकच मात्र पर्याय आहे असं आमच्या डेंटिस्टकडून आम्ही नेहमी सांगतो. डॉक्टर, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या देशात अंधश्रद्धा ही आहेच. मेडिकल क्षेत्र याच्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा आहेत. साधा ताप सुद्धा आला तरी लिंबू मिरची उतरवणं किंवा एखाद्या बाबाकडे नेऊन झोडपणं यासारखे प्रकार होतात. डेंटिस्ट्रीमध्ये सुद्धा जुन्या काळी आपण बघतो जर कुणाचा दात किडला किंवा प्रचंड वेदना व्हायला लागल्यात तर एखाद्या कुणातरी बाबाकडे हकीमकडे देतात आणि ते मडक्यामध्ये कीड पाडण्याचा जो प्रकार केला जातो तो नक्की काय? सर्वात पहिले सगळ्या जेवढे पण प्रेक्षक ही नोट बघतात तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे, अंधश्रद्धा म्हणजे खूप काळापासून ही चालत आलेली आहे. ठीक आहे, कुठलं समजा कोणी काय मंत्र सांगितलेलं आहे आणि तुम्ही ते जपत बसता तर ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हानी नाही, तुमचा वेळ तर वाया जाणारच आहे. कारण असं मंत्र बोलून तर काही तुम्ही बरे होणार नाही आहेत. बट असं कोण करत पण असेल तर ठीक आहे, चला त्याच्यामध्ये फायद्यापेक्षा नुकसानही नाही आहे, ते करू शकतात. बट आता हे किडी पाडणं जसं मी सांगितलं एकदम स्टार्टलाच म्हणजे ही इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या अगोदरच मी तेच सांगितलं का कीड हा शब्द आपणच त्या अशा लोकांपर्यंत तो पोचवलाय शब्द. कारण दात कुजतात असे काही किडी किंवा आळी असं तोंडामध्ये नसतात. बऱ्याच वेळा तुमची दाढ दुखते आणि तुम्ही डॉक्टरपर्यंत पोचत नाहीये. ठीक आहे, तुम्ही एखाद गोळी घेऊन त्या टायमाला एमर्जन्सी म्हणून ते दुखणं तुम्ही लांबवण्याचा प्रयत्न करता, दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या स्पेशलिस्टकडे जायचं आहे.
बट ते न करता बरेचसे लोक आपल्या आपल्या गावांमध्ये, आता बरेचसे म्हणजे आपल्या कर्जतच्या परिसरामध्ये 4-5 गावं असे आहेत का तिकडे ते किडी पाडण्याचा हा प्रकार होतो. तो जो किडी पाडतोय तो किती शिकलेला आहे, त्याची ओव्हरऑल हायजीन किती आहे, तो काय करणार आहेत, असं म्हणजे जे स्पेशलिस्ट आहेत त्यांना ह्या किडींबद्दल माहिती नाही. आणि तो सर्रास तो एक कीड काढून तुम्हाला दाखवतं का ही दातांमध्ये होती आणि तो त्याच्यापायी दात दुखत होता. तर एक हिप्नॉटिझम आपण म्हणतो का, मीच कुठल्याही एक रुग्णाला तो जास्त तरपडतो आणि मी तेव्हाच एक असं तिकडून एक आळी काढून दाखवली आणि ह्याच्यापायी तर तो त्या 10 मिनिटं 15 मिनिटापर्यंत आहे ना तो शांत बसणारच. कारण मेंटली, कारण हे जे दुखणं पण आहे हा मेंटल असतो, म्हणजे एक थ्रेशोल्ड असतो. म्हणजे कोणाला दुखतंय तर ठीक आहे त्याला सहन होतं आहे, आणि कोणाला थोडंसं दुखणं असतं त्याच्या थ्रेशोल्डच्या बाहेर, म्हणजे त्याच्या लिमिटच्या बाहेर असतं आणि त्याला ते जास्त दुखतं. तसंच कोणासमोर मी आळी काढून दाखवली तर त्याचं ते दुखणं थांबतं. तर ही जी अंधश्रद्धा, अशी तोंडामध्ये कुठली आळी नसते. म्हणजे जोपर्यंत मी एवढ्याच लाखो पेशंट आतापर्यंत तपासून आणि लोकांची हिस्ट्री घेऊन, तर मी असं ऐकलेलं आहे का कुठलं तरी एक म्हणजे फळ आहे का त्याचे ते बिया, म्हणजे एक आपल्या जंगलांमध्येच ते असं फळ भेटतं, म्हणजे ते न खाण्याचं फळ आहे. त्याचे जे बिया असतात ते सुकवतात, नंतर परत त्याला गरम पाण्यामध्ये बॉईल करतात आणि परत त्याला उन्हामध्ये सुकवतात, आणि नंतर ते जे बियांना आपण फोडलं तर त्याच्यातून आळी निघतात. आणि तेव्हा ते काय करतात, ते मडक्यामध्ये, म्हणजे मडका किंवा हा जो धूरचा प्रकार हा फक्त तुमचं लक्ष वेधण्यासाठी असतं. म्हणजे जेव्हा तो धूर करतात किंवा ते मटकं जवळ करतात तर त्यांच्याकडे जी काडी असते त्याच्यावरच ती आळी असते आणि ती तुम्हाला करून दाखवतात. तर मेहरबानी करून, आणि बऱ्याच वेळा मला हा पॉईंट खूपच क्लिअर करायचा आहे, बऱ्याच वेळा पेशंट आमच्याकडे येतं, डॉक्टर मला हिरडी फक्त सुजलेली आहे त्याच्यावर गोळ्या द्या, ते नॉर्मल करा. तर आम्ही विचारतो म्हणजे काय ट्रीटमेंट झालेले, नाही आम्ही ती कीड पाडून घेतलेली आहे, आता दाढ पण दुखत नाही आहे आणि आता हे सुजलं आहे. तर हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, ती जी सूज आहे, तो जो पू जमलेला आहे, ते इन्फेक्शन सगळं खाली हिरड्यांमध्ये उतरलं आहे, हाडांमध्ये उतरलेलं आहे. ते तुमच्या त्या किडी पाडून वगैरे नाही. जेव्हा ते रेसिड्युअल इन्फेक्शन एका जागेवर येऊन थांबतं तेव्हा तुमचं दाताचं दुखणं बंद होतं. तर नुसते गोळ्या घेऊन ते बरं झालं असं समजू नका. तुम्हाला त्या दाताची प्रत्यक्षात ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, अंधश्रद्धा दूर ठेवून कुठेतरी एक मेडिकल सायन्स थोडंसं समजून घेऊन लोकांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथून पुढच्याही चर्चासत्रांमध्ये डॉक्टरांशी आपण संवाद साधणार आहोत, आणखी काही प्रश्न दर्शकांमधून घेणार आहोत आणि इथून पुढे अनेकशा विषयांवर जे आजच्या चर्चासत्रात आपण घेतलेले नाही आहेत, इथून पुढे ते प्रश्न मांडून डॉक्टरांचा वेळ घेऊन आपण पुन्हा एकदा दर्शकांच्या भेटीला येणार आहोत. डॉक्टर, आज तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिलात, दर्शकांशी संवाद साधलात, बेसिक दातांची काळजी कशी घ्यायची, काही अंधश्रद्धा असतील त्या दूर कशा करायच्या, किंवा पेस्ट ब्रश कोणत्या प्रकारचे वापरून स्वतःचं आरोग्य, स्वतःचे दात कशा प्रकारे चांगले ठेवायचे याचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मॅडम, तुम्ही चर्चासत्रात सहभागी झाल्यात, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.